भाई, दादा आणि भाऊ ही कोणत्या सिनेमातल्या कॅरेक्टरची नावं नाही आहेत, तर राज्यातल्या महायुती सरकारचे हे आहेत तीन शिलेदार। लाडकी बहीण योजना आल्यापासून तर या संबोधनांना खूपच महत्त्व आलंय आणि याच नावाने ब्रँडिंगही सुरू झालंय। सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत देवा भाऊ। पाहूयात त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात, म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवा भाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो। देवेंद्रजी फडणवीस, देवेंद्र फडणवीसजी, देवेंद्र फडणवीस साहेब अशी अनेक संबोधनं। आता यात आणखी एक भर पडली आहे आणि ती म्हणजे देवा भाऊ। बॅनर असो, घोषणा असो किंवा फडणवीस प्रेमींनी बनवलेली गाणी असो, नागपुरात तर चौका चौकात असे बॅनर जागोजागी दिसू लागले। झालेल्या विकास कामांबद्दल आभार मानताना नागपूरकर फडणवीसांचा उल्लेख आवर्जून देवा भाऊ असाच करतात। देवा भाऊ या टॅगलाईनसह नागपुरात विविध ठिकाणी लावलेले होर्डिंग्स सध्या लक्षवेधी ठरत आहे। नागपूर शहर भाजपच्या माध्यमातून नागपुरातील प्रमुख चौकांवर सोबतच जे काही सार्वजनिक महत्त्वाचे स्थान आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा आमदार आणि त्यानंतर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री असताना केलेले जे कार्य आहेत आणि ज्या कार्यांच्या माध्यमातून नागपुरात महत्त्वाचे विकास प्रकल्प येऊ शकलेले आहेत त्या संदर्भात नागपूर शहर भाजपकडून हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। देवेंद्र फडणवीस नागपुरातून 1999 पासून सलग 25 वर्ष आमदार आहेत। या काळात त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासारख्या सर्वात प्रमुख पदापासून अनेक पदं भूषवली। देवेंद्र फडणवीस हे नागपूरकरांचे लाडके तर आहेतच, पण संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना फडणवीसही स्वतःचा उल्लेख देवा भाऊ असा आवर्जून करतात। तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवा भाऊ, तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवा भाऊ, तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवा भाऊ। महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत। त्यांचे चाहते त्यांना लाडानं भाई म्हणतात आणि दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र दादा म्हणून ओळखतो। आणि आता देवेंद्र फडणवीसांचं ब्रँडिंग हे देवा भाऊ म्हणून होऊ लागलंय। अर्थात महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे, त्यामुळे भाई असलेले शिंदे असोत की दादा असलेले अजित पवार असोत आणि आता देवा भाऊ असलेले देवेंद्र फडणवीस असे तिघे भाऊ महाराष्ट्राचे कारभारी आहेत। म्हणूनच देवा भाऊ अशी टॅगलाईन घेऊन भाजपही देवेंद्र फडणवीसांचं ब्रँडिंग करत असल्याचं दिसतंय। देवा भाऊ म्हणजे आपला देवा भाऊ, पण आता हा देवा भाऊ महाराष्ट्रांचा पण भाऊ झाला, लाखो लाडक्या बहिणींचा भाऊ झालाय। अनेक महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांचा, व्यापाऱ्यांचा, सर्वांचा, जे राष्ट्रभक्त आहेत, जे देशभक्त आहेत, जे धार्मिक हिंदू आहेत, हिंदू राष्ट्रभक्त आहेत, राष्ट्रवादी हिंदू आहेत, त्यांचा हा भाऊ आहे, म्हणजे देवा भाऊ आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटल्यापासून मनोज जरांगेंच्या आणि विरोधकांच्याही टार्गेटवर देवेंद्र फडणवीसच आहेत। त्यातच फडणवीसांना घेरण्यासाठी त्यांच्या ब्राह्मण जातीचा थेट उल्लेख केला जात नसला तरी राजकीय दृष्टिकोनातून फडणवीस या आडनावाचा उल्लेख करत तसंच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोधच होत असल्याचं दिसतं। आणि हाच हल्ला परतवून लावण्यासाठी भाजपलाही फडणवीसांची देवाभाऊ हीच प्रतिमा जास्त सोयीस्कर आणि फायद्याची वाटत असावी। म्हणूनच येत्या काळात देवेंद्र फडणवीसांचं ब्रँडिंगही देवाभाऊ असंच झालेलं दिसणार आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।